फक्त केवळ धावा खर्च करण्यात आला 4 म्हणजे सरासरी कुठेतरी थोडीशी खालावली आहे 11 आता 0-0च्या सरासरी धावा बनवण्यात आलेल्या आहेत 44 धावा पहिल्या सत्रामध्ये असल पाडा संघ बॅटिंग करते आहे आणि आता स्लॉगरचं षटक आहे शेवटचं हाणामारीचं षटक असतं या षटकात पाहायला मिळेल पुन्हा एकदा स्लोबर पद्धतीचा बॉल धीम्या गतीने चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळालं पहिला चेंडू डॉट आलाय धावा धावफलकावरती 44 मध्ये स्थिरावली आहे शेवटचा अंतिम षटक आहे बादशी कडा आणि ते एक धाव 45 धावा झालेले आहेत काही चेंडूंचा खेळ शेष 2 चेंडू झालेले 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे पहिला डॉट आला त्यानंतर आलेले सिंगल अद्याप 4 चेंडूंचा खेळ शेष किती धावा बनवेल बॅटिंग करत असताना असलपणा संघ हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे यावेळेस या दरम्यान वाईड बॉल अंपायर सिग्नल अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेने टीमचे टोटल 46 धावा आहेत अजूनही 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये एक संकेत आपण मानगावचा पाहिला जो मात्र मागच्या मॅचचा मानव मॅच होता आणि याही संकेतला चांगले संकेत द्यावे लागतील पण तो बॉल चालला सीमा पार ठोकला षटकार त्रेपन्न धावा माफ करा 53 52 धावात माफ करा आणि षटकाराने आपण जर पाहिलं तर 46 धावा होत्या त्यानंतर षटकाराने धावा संख्या वृद्धिंगत झाली आहे आणखीन एक आपण पाहतो पॉइंटला आपण पाहतो शतक त्या ठिकाणी थोडेसे चाच पडले पुनश्च एकदा 3 शतक एकत्र गोळा होतात आणि या 2 धावा मिळतील 2च्या मदतीने टीमची टोटल 54 धावा 54 ओव्हर द विकेट और स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संपर्क नाही आहे आणि ते सेफ असतील एक धाव मिळेल शेवटचा अंतिम बॉल धावा संख्या 55 वरती पोहोचली आहे शेवटच्या बॉलला जर चौकार आला तर 60 धावांचं लक्ष बनवू शकतं जर षटकार आला तर 62 धावांचं टार्गेट बनेल जर सिंगल डबल आली तर धावांचं टार्गेट थोडंसं तुम्हाला कमी पाहायला मिळेल 56 57 58 ही धावा संख्या बनवू शकते शेवटचा बॉल गोलंदाज तयार संकेत ओ कबासला फटका चांगला आहे अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय गॅप मधून ढकललाय आणि हो यावेळेस या चौकाने बॉल चालला सीमा पार धावा तब्बल 59 वरती पोहोचलेत आणि आता 60 धावांचं लक्ष या मॅच मध्ये जय हनुमान वारी टीमला जिंकण्यासाठी 30 बॉल 60 60 धावांचं लक्ष आणि या ठिकाणी द्वितीय सत्राला लगेचच आपण सुरुवात करू त्या अगोदर खैरपाडा आणि कोलारे चला दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती आहे टॉस साठी आपण या यंगस्टर कोलारे आणि खैरपाडा चला साई तरे
साई तऱ्याला विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. साई तऱ्याचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल. एक उभरता समालोचक आहे. चला मॅच आपण लगेच चालू करू. आणि चला सलामीची जोडी टीम वारे संघाला विनंती आहे. दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. कुमार मोरे आणि महेश कराळे हे दोन ऑफिशियल पंच. द मॅच लगेच आपण स्टार्ट करणार आहोत. सलामीची जोडी जय हनुमान वारे 60 धावसंख्येचं लक्ष. आस्किंग रन रेट रिक्वायर रन रेट 12.00 प्रति षटका मागे. टॉस साठी आपण यंगस्टर कोलारे टीमचे कॅप्टन आणि खैरपाडा याही संघाचे कॅप्टन्सला विनंती आपण टॉस साठी यायचे. चला बोथ टीम चला टॉस आपण करू. यंगस्टर कोल्हारे आणि त्यांच्या बरोबरीनं खैरपाडा संघ. टॉस या ठिकाणी सुजित दादा कोलंबे यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. चला कोल्हारे टीम कॅप्टन भाषण वेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल बाचीकडा मागे चाललाय. शॉर्ट थर्मॅनला आपण पाहतो. एक सिंगल धाव जरूर मिळेल आणि एका धाब्याने टीमची टोटल अगदी आपण पाहतो. स्वतःचं वैयक्तिक खाता या दरम्यान खुलं करत असताना सलामीची जोडी दिनेश आणि समीर. गोलंदाज आपण पाहतो अमोल. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज अस्सलपाडा संघाच्या वतीनं 59 धावा बनवण्यात आल्या. 60 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेले आहे. खैरपाडा टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू दिस इज अन पेंडिंग आहे. समोर गेले लॉंगॉनला आपण पाहतो. हा बॉल ट्रॅव्हल झालेला आहे आणि इथे संदीप आपण पाहतो चेंडूला गॅदर करेपर्यंत एक धाव मिळेल. संघाची धावत संख्या फलकावरती अद्यापर्यंत आपण पाहिले तर 2 फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. खैरपाडा टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅटिंग साठी घरच्याच क्रीडानगरीमध्ये यजमान संघाला आमंत्रण दिलेलं आहे. यंगस्टर कोलारे आणि आज व्हाईट बॉल अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल. साई तरे सुद्धा या मॅचचा आनंद घेतील कारण आज त्यांचा संघ खेळणार आहे. त्या संघाला मोटिवेट करण्यासाठी समस्त ग्रामस्थ मंडळ कोलारेचे या ठिकाणी प्रेक्षक सुद्धा उपस्थित आहेत. थोडस सूर्याचं रिफ्लेक्शन पाहायला मिळालं डोळ्यावरती आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातात. एकंदरीत 5 धावा. अमोल या दरम्यान
लाईन चांगली पाहायला मिळते. पंच दर्शवत आहेत, तटस्थ आहेत, नो कॉन्ट्रोवर्सी. ऑफिशियल आपण पाहतोय आमच्या याच गावचे हे पंच आहेत, चांगली कामगिरी ते करतात. फटका चांगला आहे या ठिकाणी आपण पाहतो. संदीप आणि झेल जज करतात. फलंदाज या ठिकाणी होईल बाद आणि पहिला धक्का लागेल टीम जय हनुमान वारे संघाला. फलंदाज बाद. करण भुंडेरे इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कोल्हार एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू. 5 धावा आहेत आणि 5 वरती पहिला धक्का लागलेला आहे. जनमन वारे संघाला 60 धावांचं लक्ष्य. प्रति षटका मागे 12.00 रिक्वायर रन रेट आहे. फलंदाज प्रयाग. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु पंच या ठिकाणी सहमत नाही आहेत. इज वाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीने टीमचे टोटल 6 या अंकावरती पोहोचली आहे. ऑन साइडला वर शॉट. प्रयागच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत धमाकेदार षटकार. बारा धावा आहेत धाव फलकावरती आणि आता अगदी आपण पाहतोय जशी रिक्वायर रन रेट या ठिकाणी आस्किंग रन रेट हवं होतं 12.00 साई, तर मात्र प्रति षटकामागे 12 धावा जर आल्या ना तर इथं विजय संपादित होऊ शकतो हे चांगलं माहिती आहे ते जय हनुमान वारे संघाला. पहिल्या षटकामध्ये 12 आलेले आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल. अस्सल पाडा वर्सेस वारी. चला मॅच आपण लगेच स्टार्ट करा कारण वडेबाबत ही पाबंदी आहे. कुणालचा पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय मिडॉनला चाललाय. त्या ठिकाणी प्रोडक्शन जाण्यात आलं. एक सिंगल आली. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 13 वरती पोहोचलेली आहे. सुरुवात गोलंदाज अमोलने चांगली केली. त्यानंतर काय फटका पाहायला मिळाला. 2 वाईट बॉल आल्यानंतर आपण पाहतोय परेशजी कोळंबे आणि दीपकजी घाटे यांचे अडेकडे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीने आपण करणार आहोत. आई गावदेवी चषक 2025 सीझन 4 मध्ये सर्व मान्यवरांचं उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत. कुणाल यावेळेस आणखीन एक डॉट बॉल प्रयागसाठी टाकण्यात आलेले 2 चेंडू आपण पाहतो अप्रतिम आहेत. ज्या प्रयागने आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती षटकार मारला होता तोच प्रयाग आता मात्र शांत आहे. सलग 2 बॉल डॉट आले त्याच्या विरोधात. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली. फलंदाज आपण पाहतोय सबीरने आणि त्यानंतर प्रयागला स्ट्राईक एंडला मात्र पाठवण्यात आलेलं आहे. क्षमता आहे त्या खेळाडूकडे, ताकद आहे, सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. परंतु 2 चेंडू डॉट. आणखीन एक सुंदर बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. कुणालचे चेंडूंचा आपण जर विचार केला त्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू हाताळले. त्याने पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. त्यानंतर 3 बॉल डॉट. वाखाणण्याजोगी कमबॅक आहे. 13 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या जिथे सरासरी ते मेंटेन केली जाते असं म्हणायला भाग्य ठरणार नाहीये. परंतु आता या षटकामध्ये कमालीचं कमबॅक आहे. गोलंदाज
कुणालकडून यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रयागच्या बॅट मध्ये झालाय. फुल टॉस बॉल वरती फुल टॉस वसूल केलाय. बॉल सीमा पार ए बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दोन बॉल अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉल अप्रतिम पाहायला मिळाले. त्यानंतर आलेला फुल टॉस बॉल. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. 7 धावा त्याने खर्च केलेले आहेत. एकंदरीत टीमची टोटल 19. लाईन चांगली आहे. हा सुद्धा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 19 वरती. 12 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. वाजवी 2 षटक P1 आणि P2 या ठिकाणी संपन्न झाले आणि या 2 षटकांमध्ये 19 धावा या धावा पुस्तकावरती आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये दोन्ही टीमचं आपण नेहमी पाहिलेलं आहे. 59 धावा बनवण्यात आल्या. 60 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. असलपाडा टीमच्या वतीनं प्रतिस्पर्धी टीम जय हनुमान वारे या संघासोबत समोर. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर येणारे 18 बॉल शिल्लक घेऊन आणि विजयासाठी या ठिकाणी तब्बल 41 धावांची गरज. 18 बॉल 41. षटक क्रमांक 3 मध्ये अमोल सांघिक कोठातील तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन अमोल तयार. पहिलाच बॉल कावाच्या दिशेने शतक थोडेसे दूर राहिलेत. एका टप्प्याअखेर बॉलला अडवण्यात आला. तोपर्यंत 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीने टीमचे टोटल आपण पाहिले तर एकंदरीत 21 धावा. 41 धावांची गरज होती. 18 बॉल हे समीकरण आपण पाहिलं. येणारे आता 17 बॉल 39 धावांची गरज आहे मॅच मध्ये. या षटकामध्ये धावा जर आल्या तर पुरुष एकदा जय हनुमान वारे संघ या मॅच मध्ये डोकं वर काढेल. जर मात्र या षटकामध्ये धावा कमी खर्च करण्यात आला तर पुरुष एकदा पकड मजबूत करेल टीम गावदेवी अस्सलपाडा. हा संघ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली आहे. संघाची टोटल 22 वरती पोहोचली आहे. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी तिसऱ्या प्रगती पथावरती अमोलचं. अद्यापर्यंत 2 बॉल त्यांनी टाकलेले आहेत. 3 धावा ह्या खर्च सुद्धा करण्यात आलेले आहेत. कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा आपण पाहतो डीप मध्ये शतक अवेलेबल आहे. मिळेल फक्त 1च धाव. तीन बॉल आणखी शिल्लक आहेत या षटकातील अमोलचे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस आपण पाहतोय लॉंगॉनला शतक संदीप होते. इथे आपण पाहतोय मिडॉनला जात असताना चेंडूला त्याने कॅरी केलंय. एक धाव किती इम्पॉर्टंट आहे हे त्याला चांगलं माहिती आहे संदीपला. आणि आता अगदी आपण पाहतोय स्वतः या ठिकाणी सुरक्षित पोहोचलेत. स्टील 2 टू गो. ओ लाईन अप्रतिम लाईन पाहायला मिळाली. नॅचरल थोडसा स्विंग प्राप्त झाला. पडल्यानंतर थोडसा एकदा आपण पाहिलं तर आउट स्विंग हा चेंडू होता. यावेळेस संदीप आणखीन एक सेल कॅरी केला गेलाय. फलंदाज होईल बाद. प्रयागला सुद्धा परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागलाय टीम जय हनुमान वारे संघाला. फलंदाज बाद. बारा बॉल आणि आता 36 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती अवघ्या 1 मिनिटाचा होईल. 1 ते 2 मिनिट.
12 बॉल आणि आता 36 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हे इक्वेशन बॅलन्स आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच तुम्हाला खैरपाडा वर्सेस यंगस्टर कोल्हारे या दोन टीम मध्ये पाहायला मिळेल. करण भुंडेरे सुद्धा इन ऍक्शन असेल असे साई सांगतात. यावेळेस आपण पाहतोय फटका मिसटायमिंग आहे आणि शतक थोडस दूर राहिलेत या ठिकाणी. अगदी आपण पाहतो शतक कुणाल त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतात. एकच धाव मिळेल. 36 धावांची गरज होती 12 चेंडू मध्ये आणि आता 11 बॉल 35 ची गरज. समोर खेळत पुन्हा एकदा आपण पाहतोय. पुन्हा एकदा कुणाल आलेत. एकच धाव एकापेक्षा मात्र जास्त काही नाही आहे. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या 4 क्रिया प्रत्येक शतकक्षकाला कराव्या लागतात. चांगल्या दर्जाचं शतकक्षण तुम्हाला जेव्हा करायचं असेल तेव्हा डॉट बॉल अगदीपर्यंत पहिले तर या ठिकाणी पाहायला मिळाला. चला पाणी घेऊन जायचं जास्त गरज आवश्यकता असेल तर. नको डॉट बॉल आलेला आणि आता या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटची 3 बॉल या षटकातील. फुलटॉस बॉल आणि ते फलंदाज आपण पाहतोय बाद होणार नाही. अंपायर सिग्नल नो बॉल. 1+1 मिळतील 2 धावा. पहिले सुरुवातीला आपण पाहिलं तर 2 धावा होत्या. या 2 धावा 4 अर्थात अजूनही 9 चेंडू 32 धावांची गरज आहे. 32 रन्स टू विन फ्रॉम 9 बॉल्स. यावेळेस आपण पाहतो लेफ्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट हा बॉल चाललाय. एकच धाव सिंगल डबल आता काही फरक पडत नाही. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी टीमला बॅटिंग करणाऱ्या प्रतिस्पर्धी टीम आपण पाहतो गोलंदाजी करणारा संघ अर्थातच अस्सलपाडा. पुन्हा एकदा कुणाल या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतात. अद्यापर्यंत कुणालकडे या षटकातील 3 ते 4 चेंडू आले आणि चांगल्या दर्जाचं शतक त्याचं पाहिलेलं आपण. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 30 धावांची गरज आहे. ही सुद्धा एक बॉल आणि आता आपण पाहिलं तर धावत संख्येला पलकावती 31 धावात 60 धावांचा पाठलाग करत असताना 6 बॉल शिल्लक आहेत. 29 धावांची गरज आहे मॅच मध्ये. चौकार षटकार जर आले तर मात्र डोकं वर काढेल. बॅटिंग करत असताना टीम जनमान वारे फटकेबाजी करावी लागेल. म्हटलं जातं ना ज्या दिशेने वारा त्या दिशेने मारा असं म्हटलं जातं. परंतु आता इथे या क्रीडानगरीमध्ये कोणताच बाजूने वारा पाहायला मिळत नाही. शांत क्रिकेट संयमी खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. एकदा आपण पाहतो 6 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. सहा बॉल 29. गोलंदाज सज्ज. ओढाव करण्याचा प्रयत्न बॅटच्या तिकडा मागे चालला. बॉल सिंगलला आता प्राधान्य देऊन चालणार नाही. 6 बॉल 29 ची गरज आहे. म्हणजे अगदी आपण पाहतो आता येणारे 5 बॉल
28 धावांची गरज या मॅच मध्ये. नक्कीच आपण पाहता 29 ची गरज राहणार आहे. कदाचित असं वाटलं की ही धाव या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली. संदीप 5 बॉल 29 ची गरज आहे आणि वर शॉट बॉल चालला या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू भरपूर चांगल्या ठिकाणी फील्ड करण्यात आला. धावा मिळतील एकंदरीत आपण पाहिलं तर एक सिंगल आली आहे. 4 बॉल आणि आता 5 बॉल 4 बॉल 28 ची गरज आहे. आणखीन एक बॉल चेंडू हवेमध्ये आपण पाहतोय. फक्त आणि फक्त औपचारिकता. अगदी आपण पाहतो मागच्या मॅच मध्ये सुद्धा पहिले बॅटिंग करणारे मानगाव संघ सरस ठरली. इथे आता अस्सल पाडा संघ सरस ठरतीय, कारण या मॅचची फक्त औपचारिकता आता बाकी आहे. धावा चेस होण्यासाठी साई कुठेतरी अक्षरशः प्रत्येक संघाला या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये घाम गाळावा लागतो. शेवटचा अंतिम बॉल. आणि शेवट सुद्धा गोड राहिलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना अस्सलपाडा संघावरती या मॅचचा बाराचा मॅच आपण देणार आहोत, ज्याने अत्यंत चांगली बॅटिंग केली आहे. 4 चौकार ज्याच्या बॅट मधून आले आणि तब्बल 18 धावांची इनिंग ज्याने साकारली आहे तो विवेक ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विवेक या आपण अस्सलपाडा टीमच्या, आणि त्याला देऊया आपण एक आकर्षक टी शर्ट. दीपक शेठ घाटे यांना विनंती राहील की आपल्या सोबत आपण मॅन ऑफ द मॅच टी शर्ट द्यायची आहे. दीपक शेठ घाटे यांच्या शुभास आपण देऊया विवेकला मॅन ऑफ द मॅच सामनावीर ट्रॉफी आणि टी शर्ट.
शंकू डांगरे लवकरात लवकर इकडे यावे.